अवघ्या 24 तासात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून विधी संघर्षित बालक ताब्यात। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर व पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका इसमाकडे एक चोरीची मोटारसायकल असून तो म्हाडा बस स्टॉप जवळ असलेल्या चिकन सेंटर दुकानाजवळ उभा आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना दिली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवडी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले अशांनी लागलीच सदर ठिकाणी सापळा लावून एका इसमास पकडले असता त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विधी संघर्षित बालक असल्याचे सांगितल्याने तो विधी संघर्षित बालक असल्याचे समजल्याने लागलीच त्याने त्याचे पालकांना सदर ठिकाणी बोलावून घेऊन सदर मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी व माझा साथीदार अशांनी मिळून रात्रीच्या सुमारास दत्तनगर येथील एका रो हाऊस समोर लावलेली सुझुकी कंपनीची जिक्सर मोटारसायकल चोरी करून नेली होती। त्यावरून त्याचे पालकासमक्ष एकूण 45,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करून अंबड अंकित MIDC पोलीस चौक येथे गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आला आहे। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवडी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रवीण वानखेडे, चार पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।